लोकांना फक्त हिरवं पीक दिसतं, पण त्यामागची मेहनत किती असते हे आज दाखवते. नमस्कार मैत्रिणींनो, मी चारुशीला, चारू मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. शेती करताना खूप मेहनत घ्यावी लागते, कधी उन्हात, कधी वाऱ्यात, कधी थंडीत. पण तरी आम्ही मातीशी नातं जपून काम करत राहतो, कारण हीच माती आम्हाला जगवते. ऊसाचं पीक चांगलं यायचं असेल तर योग्य वेळी पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून हे पाईप जोडत आहोत. माझ्या मुली पण माझ्या साथ द्यायला आलेल्या आहेत. या सगळ्या ऊसाच्या रानामध्ये पाणी सोडणार आहोत आणि हे स्प्रिंकलर सेट जोडत आहोत आम्ही दोघी तिघी. शेतात करताना थकवा येतो, पण हिरव्यागार पिकाकडे पाहिलं की सगळी मेहनत सार्थ वाटते. शेतकऱ्याचं आयुष्य साधं असतं, पण त्यात खूप समाधान असतं. शेती करत असताना शेतातला सालगडी जरी कामावर नसला की घरातले सगळे काम करायला लागतात. मी तर कधी शेतकरी असते, कधी उमेदची CRP म्हणून काम करते, तर कधी गृहिणी. अशा अनेक रूप माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रियात आहेत, जे खूप कष्ट करतात. माझ्या मुली पण शेतातल्या कामाला कधीच नाही म्हणत नाही. जरी लातूरला ते उच्च शिक्षण घेत असल्या तरी पण शेतातले काम अगदी आवडीने करतात. आणि मी मुलींना माझ्या आणि मुलाला पण सगळे शेतीतले कामं शिकवलेली आहेत. याचा मला खूप अभिमान वाटतो की अगदी उत्साहानं माझे लेकरं माझ्या शेतात काम करतात. तर माझ्या शेतातले व्हिडिओ आवडत असतील तर मैत्रिणींनो, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये. बाय.